मी त्या गंगेचं श्रेष्ठत्व सांगतोय तुम्हाला. त्या गंगेत एवढं सामर्थ्य नाही की तुमचं होणारं पाप थांबवण्याचं. झालेलं पाप ती धुवू शकते, पण होणारं पाप थांबवू शकत नाही. कितीतरी माणसं गंगेला स्नान करून इथे नंबरचे 2चे धंदे करतात, आणि ती माणसं आम्हाला विचारतात, महाराज घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधायचं, म्हणजे पैसा 2 नंबरनी कमवायचा आणि घर वास्तुशास्त्राने बांधायचं. ज्याच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा आहे ना, त्याला त्या घरात सुख मिळेल. पण 2 नंबरनी पैसा कमवून तुम्ही घर वास्तुशास्त्राने बांधा, नाही तर ब्राह्मणाला तिथं कायमचं ठेवा, समाधान भेटणार नाही. नाही भेटणार समाधान. म्हणून माझं एक वाक्य ऐका दादा, तुमच्या आयुष्यात तुम्ही सत्ता संपत्ती कमवत असताना लाखो रुपये कमवा. एवढंच नाही तर तुमच्या खिशात लाखोची खळखळाट असावी. तुमच्या खिशात लाखोची खळखळाट असावी, पण त्याच्या पाठीमागे कोण्या गरगरिबाचा तळतळाट नसावा. तुमच्या खिशात भरपूर पैसे असावेत, खळखळ असावेत, दोन्ही खिशे गच्च भरलेले असावेत, पण त्याच्या पाठीमागे कुणाचा तळतळाट नसावा. एखाद्या वेळेला आशीर्वाद फेल जाऊ शकतो, पण एखाद्याने मनातून दिलेला तळतळाट लागत असतो. म्हणून आयुष्यात एखाद्याचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल, पण कोण्या गोरगरिबाचा तळतळाट घेऊ नका. फार डेंजर असतो. एखादा जेव्हा प्रचंड दुःखी होतो ना, आणि मनातनं त्याचे शब्द निघतात, तू घेतला असेल आमचं हिसकावून, पण देव तुझं भलं करणार नाही. जेव्हा त्याच्या मनातनं निघलेले शब्द माझा भगवान भोले बाबा ऐकतो, आणि ज्यांनी तुमच्यासोबत अन्याय केला, चुकीचे वागले ना, त्याला लवकरात लवकर फळ देतो तोच. म्हणून त्या गंगेत सामर्थ्य नाहीये की होणारं पाप थांबवण्याची. आता त्या गंगेची सर्व डिटेल तुम्ही ऐकली. आता त्या गंगेपेक्षा श्रेष्ठ ही गंगा कशी आहे का? प्यारशी बोलो हर हर महादेव. मी हरिद्वारच्या गंगेपेक्षा आहेरवाडी मध्ये जी शिवगंगा चालू आहे ती किती श्रेष्ठ हे सांगतोय. आता त्या गंगेला जायला तुम्हाला आहेरवाडीतनं परभणी स्टेशनवरनं हरिद्वार ऋषिकेशला जावं लागलं. ही गंगा ऐकायला कुठं जावं लागेल? अरे कुठं जायची गरज नाही. या संस्थांनी, या कमिटीने तर डायरेक्ट मंदिरावर साऊंड लावलेत, म्हणजे घरात बसूनच गंगेचा आनंद तुम्ही घेऊ शकताय. पण एक वाक्य सांगू का? धर्म मंडपात कथा कीर्तन भजन आणि भोजन केल्यानंतर त्याचं फळ घरात बसल्यापेक्षा 1000 गुणा जास्त मिळतं. जर तुम्ही कथा कीर्तन आणि भजन आणि भोजन जर घरी केलं तर त्याचं फळ मिळतं 1%. पण हेच भजन आणि हेच भोजन जर तुम्ही सामुदायिक मंडपात केलं ना, तर त्याचं 1000 पटीने फळ जास्त मिळतं. म्हणून होईल तेवढं, शक्य होईल तेवढं धर्म मंडपात या, भजनासाठी आणि भोजनासाठी. जी लोक भोजनाला येत नाहीत आणि ते नेतात ना, काय असतं त्याला, काय म्हणतात, पार्सल, त्याला दुसरं काय शब्द आपल्याकडे, वाढण. वाढण जे वाढीव असतात का तेच वाढण नेतात. वाढीव असणारेच वाढण नेतात. बाकीचे बिचारे उशिरा का होणं पण येतात. घरी नेऊन खाण्यात आणि सामुदायिक भजन आणि भोजन करण्यात आनंद अलग आहे. माणसं सहज म्हणतात, अहो घरी आम्ही अर्धी भाकरी खात नाही, पण पंक्तीला 2 संपल्यात. काय? हे सामर्थ्य समुदायाचं आहे. हे का सर्व प्रसाद आहे. म्हणून ही गंगा स्नानासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनला जायची गरज नाही किंवा हरिद्वारला जाण्याची गरज नाही. ही गंगा डायरेक्ट तुमच्या दारात आली ना. फक्त महंत नारायणगिरी महाराजांनी फोन केला की गंगेला घेऊन या. मी ड्रायव्हर आहे. मी कोण आहे? मी ड्रायव्हर आहे, पोस्टमॅन आहे तुमच्या भाषेत. आणण्याचं काम केलं तुमच्या गावात या गंगेला. बर तुम्हाला काही इथं 2 महिने अगोदर रिझर्वेशन करावं लागलं?
जसं तिकडे रिझर्वेशन करावं लागलं तसं इकडे नाही. बरं तिकडे रेल्वेला पैसे दिले, इथं कुणाला पैसे दिले कथा ऐकायचे ना. बरं तिसरा मुद्दा, त्या गंगेतलं पाणी थंड होतं, या गंगेचं काय महाराज, या गंगेचं पाणी इकडनं हवा येते तिकडनं हवा येते. बरं इथं काय बस वाटलं तर बसा, नाही तर आव जाव घर तुम्हाला, कुणी मालक आहे नाही. बरं तिसरा मुद्दा, त्या गंगेत स्नानाला मस्त आम्ही डुबकी मारणार तेव्हा एक भीती होती, काय जर आम्ही डुबलो तर गेलो. आणि लक्षपूर्वक ऐका, या गंगेचा फायदा असा आहे, इथं जर तुम्ही डुबलात तर तरलात, इथं तुम्ही डुबलात तर तरलात. उलट या गंगेत डुबलं पाहिजेत, आतमध्ये बुडायला पाहिजेत. नुसतं वरच्या वर छिके मारून उपयोग नाही. जे माणसं छिटा मारतात ना, काय म्हणतात त्याला, छिट्याला काय शब्द मराठीत, तुम्ही जर नाही सांगितले तर मग मी हिंदीत चालू करेल. मला कधी कधी हा शब्द प्रॉब्लेम येतो. छिटा मारणे त्याला काय म्हणतात, शिंतोडे. शिंतोडे, आपल्या अंगावर थोडं पाणी घेतलं, छिटा मारला, हो काही छुट्टी. पण या गंगेत, या शिवपुराणात जर तुम्ही डुबलात, डुबला म्हणजे काय, डीप मध्ये गेलात, भगवंताच्या कथेचा रस तुम्हाला यायला लागलात, तुम्ही ध्यान अवस्थेत गेलात आणि शिवोहम शिवोहम जर तुम्ही तल्लीन झालात तर तरलात. आणि तिकडे डुबलात तर मेला, आणि इकडे डुबलात तर तरलात. म्हणजे कोणती गंगा श्रेष्ठ आहे बोला? हरिद्वारची गंगा श्रेष्ठ आहे का शिव महापुराण श्रेष्ठ आहे? बोला ना, एकदा तरी बोला. कोणती गंगा श्रेष्ठ आहे? शिव महापुराण. त्या गंगेपेक्षा ही श्रेष्ठ आहे. आता लास्ट पॉइंट सांगतो, लास्ट पॉइंट. त्या गंगेत तुम्ही स्नान केल्यानंतर तुमचे झालेले पाप धुतल्या गेले, पण होणारे पाप त्या गंगेने थांबवले नाही. पण माझी शिव महापुराण एवढं श्रेष्ठ आहे, या गंगेत तुमचे झालेले पाप तर धुण्याची गॅरंटी घेतलीच घेतली, पण तुमच्या आयुष्यात पुढचे पाप होऊ देणार नाही एवढी गॅरंटी शिवपुराण घेतं.